आणि त्याचा फायदा आपल्यालाच झाला असता आणि भाऊरावांचं तोंड सुद्धा बंद झालं असतं. असं काहीच झालं नसतं आई. उलट आपण हे सगळं मुद्दाम करतोय अशीच बातमी पसरली असती मार्केटमध्ये. मी होऊनही ते आवडलं नसतं, त्यांनाही वाईट वाटलं असतं, म्हणून डायरेक्ट नाही सांगून टाकलं. पण तरी आई, निर्णय झालाय आता. इरा, इरा, धैर्याला सरबत करून दे जा. जा. मगाशी काय म्हणाली होती तू? उपद्व्या. करेक्ट ना? काय नाही, जे मी वागतोय त्याला नाही, धैर्य जे वागलाय आणि जे वागतोय त्याला उपद्व्याप म्हणतात. तुला दिलेला शब्द त्याने पाळला नाही, पाडला, आणि त्याला त्याचं काहीच नाही अगं. असं तोंड वर करून निघून गेला तू. हीच चूक जर मी केली असती ना तर अख्खं घर डोक्यावर घेतलं असतोस तू. जाऊ दे. याच्यात काही फॉर्म आहेत ऍडमिशनचे, हे घे. माझ्या विश्वासातली काही माणसं आहेत, त्यांची पोरं आहेत, हुशार आहेत, पण त्यांचं ऍडमिशन करायचंय. बघा जरा, लक्ष घाला त्याच्यामध्ये. धैर्याला असं डायरेक्ट विचारू शकत नाही ना, नाहीतर 1000 प्रश्न विचारल, शंका काढेल. तुम्ही विचारलं तर तुमचा शब्द असा खाली पडू देणार नाही तो. काय आई, अगं आधीच ऍडमिशन मिळत नाहीत, त्यामुळं बघा फायदा होतोय का ते. नाहीतर त्या थेरड्यासारखी शाळा उघडून बसावी लागेल आपल्याला. त्याला समजवत बसायला माझ्याकडे वेळ आणि इंटरेस्ट दोन्ही पण नाही. त्यामुळे बघा, लक्ष घाला जरा याच्यामध्ये. एवढा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करत आहे, पण तुमच्याशी फ्रेंडशिप करायची का नाही ते मी विचार करून सांगेन. आज नाही विचारणार का जोक बद्दल? काय झालं? काही नाही. थांबा, काय झालंय सांगा मला. कोणी ओरडलं का? बोला.
बाबा गावाकडे गेले ना, तर तिथे गेल्यावर त्यांना धैर्य, बाबाची लाडकी लेक आहे ना. आठवण येत असेल बाबांची, हो ना? ही पोरगी पण ना. अच्छा, जे बाबांची आठवण येत होती म्हणून रडत होती का? हो रे, शेवटी मुलीची जात ना, मुलींचा जीव असतो बाबांवर. आई, हे असं हातात लॅपटॉप घेऊन का फिरतीस तू? अरे तुलाच द्यायला आले होते. या लॅपटॉप मध्ये आपल्या कॉलेजच्या ऍडमिशनचे फॉर्म आहेत, आणि आपल्या ओळखीच्यांनीच भरलेत. मला म्हणायचं की तू एकदा जरा चेक करून घे आणि ऍडमिशनचं काय ते बघ. महत्वाचं असेल का नाही तरच थोबाड उघडायचं बरं का. अरे महत्वाचंच आहे की. उघड. आताच बघून आलोय. तू दिलेले ऍडमिशनचे फॉर्म आहेत का नाही ते आईने धैर्यला दिले. अंगाशी पण काय रे दादा, लॅपटॉपच द्यायचा होता ना.